जर तुम्ही शेगाव दर्शनासाठी जात असाल, तर हे 4 धाम नक्कीच बघितले पाहिजे. नमस्कार, मी मिस्टर तन्मय. एक्सप्लोरिंग विदर्भच्या 9th एपिसोडमध्ये हे ऑटोवाले दादा आपल्याला शेगावमधले 4 धाम दाखवणार आहेत. त्यात सगळ्यात पहिलं धाम म्हणजे शेगावमधलं शिवमंदिर. या शिवमंदिरामध्ये गजानन महाराजांनी पिसाळलेला घोडा शांत केला होता. एवढंच नाही तर अशा बऱ्याचशा लीला या गजानन महाराजांनी या मंदिरातून केलेल्या आहेत. आणि श्री संत गजानन महाराज त्यांचा बराच वेळ या मंदिरामध्ये घालवायचे. त्याचमुळे इथले शिवलिंग सुद्धा फारच पवित्र आणि पुरातन आहे. इथे त्याबद्दल बरीचशी माहिती सुद्धा दिलेली आहे. आता हे सगळं बघून आम्ही निघालेलो आहे पुढचं धाम बघायला. आणि ते म्हणजे हे वडाचं झाड. याच वडाच्या झाडाखाली श्री गजानन महाराज प्रगट झाले होते आणि त्यांच्या प्रगट झाल्यानंतरची कथा तर सगळ्यांनाच माहित आहे की ते उष्टपत्रावळ्यातलेच अन्न वेचून वेचून खात होते. तर ते हे स्थान म्हणजेच की दुसरं धाम गजानन महाराजचं प्रगट स्थान आहे. इथूनच पैदलच्या अंतरावरती पुढचं धाम आहे म्हणजेच की बंकट सदर. श्री गजानन महाराजांनी या ठिकाणी बरेचसे वर्ष वास्तव्य केले. या ठिकाणी त्यांची गादी व पादुका आहे. सोबतच भक्त बंकटलाल यांची मूर्ती व त्यांचे व्यापाराचे सामान सुद्धा इथे ठेवलेले आहे. आणि या ठिकाणाहून केलेल्या लीलांची माहिती सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते. तर चला आता इथून पुढे जाऊया शेगाव मधील चौथ्या धामकडे. तर हे आहे शेगाव मधील शीतला माता मंदिर. या ठिकाणची लीला अशी आहे की पाटलांच्या मुलांनी इथे गजानन महाराजला उसांनी मारलं होतं आणि पाटलांची मुलं थकल्यानंतर त्याच उसांना पिळून गजानन महाराजांनी त्यांना उसाचा रस पाजला होता. तर हे आहेत शेगाव मधले 4 धाम. इथे एक 5वं धाम सुद्धा आहे. त्याची एक डिटेल रील मी ऑलरेडी माझ्या प्रोफाइल वरती बनवून ठेवलेली आहे. ती तुम्ही जाऊन बघू शकता. आता मी चाललोय वारकरी भक्त निवासाकडे. इथे मी फक्त ₹30 देऊन राहिलो होतो. याची पूर्ण माहिती तुम्हाला पुढच्या रील मध्ये बघायला मिळेल.